तर काही सन्मान जे आहेत ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करूया. मुठफलचे समाजसेवक लक्ष्मणजी पाटील साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. विनंती करतोय की आपण आमच्या स्वागत कक्षामध्ये यायचं आहे. लक्ष्मणजी पाटील साहेब आपण पुढे यायचं आहे. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. नरेशजी पाटील आपण या पुढे आपल्या शुभ हस्ते आपण जे पुढील सन्मान जे आहेत आणि जितू भामरे यांच्या शुभ हस्ते आपण पाहुण्यांना सन्मानित करतोय. मुठवलचे समाजसेवक लक्ष्मणजी नारायण पाटील आपल्यामध्ये आज आलेले आहेत. त्यांचा शुभ सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करूया. चला आपण थोडीशी घाई करू. लक्ष्मणजी नारायण पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. नरेश पाटील आणि जितू भामरे यांच्या शुभ हस्ते सन्मान इथे मात्र संपन्न केला जात आहे. तदनंतर ज्यांचं नुकतंच इथे शुभागमन झालेलं आहे सिद्धिविनायक केबल नेटचे प्रोप्रायटर सन्माननीय आकाशजी कारभारी आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतोय आकाशजी यांना की आपण पुढे या. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे. स्पर्धेचा दुसरा दिवस आणि पावसाकाळ मित्रांनो अनेक मान्यवरांनी स्पर्धेला भेट दिली आणि अनेक मान्यवरांची अजूनही उपस्थिती मात्र या ठिकाणी लाभणार आहे. कारण हा प्रेम आहे रोशन स्पोर्ट मुठवल संघावरती, हा प्रेम आहे मुठवल गावावरती आणि आकाशजी कारभारी यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. आपण अनेक स्पर्धा कव्हर केल्या परंतु ही एकमेव अशी स्पर्धा आहे की त्या स्पर्धेमध्ये पहा एका सामनावीर पुरस्कारासाठी डबल 6 पारितोषिक आपण देत आहोत. एक चांगली संकल्पना या स्पर्धेच्या वतीने पाहतोय. तदनंतर बापगावचे युवा उद्योजक आणि एक चांगले क्रिकेटर घडलेले आहेत. मी विनंती करतो विकी शेठ पाटील यांना की आपण पुढे या. पाटील डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर आहेत आणि मी नेहमीच सांगतोय की जेव्हापासून मी या विभागामध्ये स्पर्धा कव्हर करतो तेव्हापासून आय थिंक मला तरी असं वाटतं की कमी काळामध्ये या व्यक्तींना उंच भरारी घेतली आणि जरूर त्यांनासुद्धा आपण देऊया पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आणि त्यांचा हा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं सन्मानित करतोय. जबरदस्त साऊंड सिस्टीम पाहत आहोत आणि जबरदस्त कनेक्शन त्यांचं आहे. परंतु विकी शेठ पाटील यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतो या स्पर्धेच्या वतीनं. आणि त्याच्यानंतर त्यांचे सहकारी मित्र त्यांचे पावलावरती पाऊल ठेवून सध्या ते सुद्धा बिझनेसमध्ये उंच भरारी घेत आहेत. सागरजी शेवाली साहेब आपण सुद्धा पुढे या. आपला सुद्धा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं संपन्न केला जाणार आहे. प्रत्येक पाहुण्यांना आम्ही योग्य तो मान देत आहोत. स्पर्धेच्या वतीनं हीच आमची परंपरा आहे. आणि जाऊया आता मात्र आपण ऑन गोईंग मॅचकडे. न्यू एकविरा स्पोर्ट साबत विपक्ष मेहर 11 बापगाव अशी आपण लढत पाहत आहोत. आणि सन्माननीय आकाश कारभार यांचे सहकारी मित्र आपल्यामध्ये उपस्थित आहेत. मिस्टर मोहन पाटील आपण पुढे यायचं आहे. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाईल. टॉस जिंकला होता मेहर 11 बापगाव संघानं. प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने स्वीकारला. ऑन साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु पावसाकाल चेंडू आय थिंक वाईडिश लॉंगरकडे मात्र ट्रॅव्हल झाला आणि आय थिंक सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. कारण पहिल्या चेंडूवरती हरेश शून्यावरती बाद झाला. 2 विंडोजमध्ये तुम्ही हे व्ह्यूज पाहू शकाल. ग्रामीण टेनिस क्रिकेट हे सुद्धा आपण जर वाहिनी पाहिली तर त्याने सुद्धा मात्र कमी काळामध्ये उंच भरारी घेतली असं मात्र म्हणायला हरकत नाही आहे. अनेक आपण यूट्यूबच्या माध्यमातून वाहिनी पाहत असतो परंतु त्यापैकी ही वाहिनी सध्या या स्पर्धेला कव्हर करते. बॉटमॅनचा वापर केला गेला. पुन्हा चेंडू हवेत केला गेला परंतु चेंडू त्याला अगदी वाईडिश मिड विकेटला. शालिक चेंडूवरती मात्र वेगानं पोहोचतो. जी आपण नुकतीच जी स्पर्धा या मैदानावरती आपण पार पाडली त्या स्पर्धेचं चॅम्पियन पद मेहर 11 बापगाव संघाने पटकावलं. किमान
2 ते 3 वर्षानंतर तो क्षण इथे मात्र अनुभवला गेला आणि बाळरामजी मेहर यांच्या डोळ्यातून कोण विसरेल ती अश्रूंची गंगा वाहिली गेली. जसा करंडक मेहर इलेव्हन बापगाव संघाने उचलला, इथे मात्र पंचांच्या दुनियात समांतर वाईटचा इशारा आणि वाईटच्या माध्यमातून संघाने धावसंख्या पाहू शकाल. या ठिकाणी 1 गडी बाद 3. 5 मार्च रोजी ग्रामपंचायत प्रीमियर लीग पाहायला विसरू नका. देवरुंगपाडा आणि भापगाव या 3 गावातील संघ त्या स्पर्धेमध्ये याच ठिकाणी खेळताना पाहायला मिळणार आहेत. हो, चांगल्या चेंडूवरती हाताळणी कॅप्टन संदीप आपण पाहत आहोत. ऑन स्ट्राईकला आहे संदीपच्या सोबतीला निखिल पाटील आहे. संत आणि साबत सुरुवात. निवाई एकविरा स्पोर्ट साबत संघाची आपण पाहतोय. सन्माननीय बलिरामजी मेहर आणि सन्माननीय अर्जुनजी गोडे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तर मी विनंती करतोय, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन असताना आपण व्हायचं आहे. तुमचं आम्ही हार्दिक स्वागत करतोय. जी जे अंबिका देवरुंगपाडा संघाने स्पर्धा याच ठिकाणी ठेवली होती, ती स्पर्धा मात्र मेहर इलेव्हन बापगाव संघाने जिंकली आणि तो सुद्धा एक योगायोग आहे. पहा, सलग 3 वर्षे ती स्पर्धा पाहिली. त्या 3 स्पर्धेमध्ये 3 वर्ष तो संघ खेळला गेला आणि प्रत्येक वर्षी तो संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचला गेला. पंचाकडे लाऊड अपील, बॅटची कडा आणि चेंडू चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व समाजसेवक बलिरामजी मेहर त्यांचं सुद्धा आम्हाला स्पर्धेमध्ये चांगलं मोलाचं योगदान लाभलेलं आहे आणि त्यांच्या सोबतीला अर्जुनजी गोडे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. पहिल्या षटकाचा खेळ मात्र इथे संपन्न झाला. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धाबा धाफल 8 धाबा इथे मात्र लागल्या गेल्या 1 गड्याच्या मोबदल्यात. चांगली सुरुवात पहिल्या ओव्हरमध्ये आपल्याला ओमकार दलवीच्या वतीने पाहायला मिळाली. पॉवर प्लेच्या खेळामध्ये जर एखाद्या गोलंदाजाने आय थिंक 10 पेक्षा कमी धावा खर्च केला तर मात्र तो षटक आपण इकॉनॉमिकल म्हणत असतो आणि तेच कार्य आज आपल्याला ओमकार दलवीच्या वतीने पाहिलं. येणाऱ्या बॅटरमध्ये पाहिलं तर किरण पाटीलचं येणं बाकी आहे, खंडू पाटीलचं येणं बाकी आहे. बॅटिंग लाईनअप जर पाहिली तर खोल आहे, परंतु आज कुठेतरी पाहिलं तर स्वप्नील म्हात्रे संघामध्ये नाही आहे, कुणाल सुद्धा संघामध्ये नाही आहे. त्यांची आज उणीव भासेल का नाही जरूर काही कारणास्तव ते उपस्थित आहेत, परंतु संदीपनं सांगितलं की ते गोव्यासाठी गेलेले आहेत क्रिकेट खेळण्यासाठी. परंतु खरा रिझन काय आहे, एक जाडी सामना संपल्यानंतर संदीपला विचारावं लागेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज राहुल आणि पहिला चेंडू अतिशय चांगल्या लेंथवरती हाताळतोय. या मैदानावरती जेव्हा जेव्हा बापगाव संघ उतरतोय मेहर इलेव्हन बापगाव संघ, त्यावेळेस संघ वेगळ्याच रिदमवरती मला पाहायला मिळतोय. अदरवाईज अनेक स्पर्धामध्ये संघ दाखल होतोय, परंतु या मैदानावरती त्यांची जी छाप असते ती एक वेगळी आपल्याला पाहायला मिळते. त्यांची ऊर्जा जी असते ती मात्र वेगळी पाहायला मिळत असते, कारण एक होम ॲडव्हान्टेज आणि आपल्या गावात शेजारी खेळत असताना मात्र ती ताकद सुद्धा निर्माण होते. हो, बॅटची कडा होती त्या ठिकाणी. चेंडू त्याला शॉट थर्डमॅनला, जोपर्यंत चेंडूला शोधता आहे तोपर्यंत सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली आणि या सिंगलच्या वतीने संघाची धावसंख्या 1 गडी बाद 8 धावा आपण पाहत आहोत आणि 9 धावा पाहत आहोत. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिल्या आपण 8 आल्या होत्या आणि आतापर्यंत राहुलनं 1 धाव तिथे मात्र खर्च केली. लीडिंग आहे चेंडू आबे, चेंडू खाली विकेट कीपर ओमकार कुठल्या प्रकारे चूक करत नाहीये. अजून एक विकेटचा पतन. दुसरा धक्का लागत असताना टीम न्यू आई एकविरा स्पोर्ट सावत संघाला. जो पुढील जो सामना आहे पहा, थोडंसं आपण करेक्शन करतोय. आय थिंक जय हिंद देवरुंग संघ जय अंबिका देवरुंगपाडा संघाच्या विरोधात खेळणार होता, परंतु काही कारणास्तव
जय अंबिका देवरुंगपाडा संघ इथे मात्र उपस्थित राहणार नाही. त्यामुळे जय हिंद देवरुंग संघाला आम्ही पुढे चाल देत आहोत. म्हणजे चालू सामन्यातील विजेता संघ लगेचच जय हिंद देवरुंग संघाच्या विरोधात खेळणार आहे. तर जय हिंद देवरुंग संघ आपण पूर्णपणे रेडी राहायचं आहे. राहुलला पहिली सफलता मिळाली. निखिल पाटीलला त्याने बाद केलं आणि जसा निखिल पाटील बाद झाला त्याचा बंधू आय थिंक सावध एक्सप्रेस क्वार्टरला भिवंडी मिस्टर किरण पाटील आपल्याला मात्र चौथ्या क्रमांकावरती पाहायला मिळतोय. आणि पहिल्याच चेंडूवरती पहा किती सुंदर ड्राईव्ह केला. अगदी कव्हरच्या दिशेने डीपमध्ये फिल्डर तैनात आहेत. परंतु या फटक्याने जरूर किरणचा कॉन्फिडन्स वाढेल. कोण विसरेल किरणची खेळी याच मैदानावरती गिरीश पायलेहून आमनेवाडा संघाच्या वतीने जी आपण स्पर्धा पाहिली. एकूण 2 षटकांचा विचार केला तर मात्र 52 धावांची आवश्यकता होती. परंतु एकट्या किरण पाटीलने त्या 11 चेंडूमध्ये 48 धावा ठोकल्या होत्या. ओ खराब चेंडू फुल टॉस परंतु पंचाचा बीमर नो बॉलचा इशारा आणि चेंडू चाला स्क्वेअर लेगच्या पलीकडे 4 धावांसाठी फायफर. खराब चेंडू त्याचा मात्र खरबूज समाचार घेतला संगनायक संदीपनं आणि पुढील चेंडू असेल मात्र फ्रीट. हा मोमेंटो असेल का सिफ्ट होणारा सावध संघाच्या बाजूने. याच्यावरती जर मोठा फटका आला तर जरूर मात्र अडचणी संधी निर्माण झाली होती. परंतु मिस्टामिंग फटका स्वतः गोलंदाज चेंडूवरती पोहोचला गेला. झेल पकडला होता परंतु फ्रीट चेंडू असल्या कारणानं फलंदाज असेल नाबाद सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. आणि या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहत आहोत 2 गडी बाद 16 धावा. हो डिफेन्सिव्ह फटका बचावत स्ट्रोक आपण पाहतोय. कारण हे किरणचं वैशिष्ट्य राहिले या सत्रामध्ये. कारण त्याला माहिती आहे की आपण 2 प्रमुख फलंदाज इथे मात्र गमावलेले आहेत. काही खेळाडूंची आज अनुपस्थिती आहे आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर आय थिंक संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 17 धावा. 10 फलक्यावरती लागल्या गेल्या. ओव्हर कंप्लीट आहे. आणि त्याचमुळे मात्र शेवटच्या चेंडूवरती किरण पाटीलने ती सिंगल धाव कंप्लीट केली. कारण स्ट्राईक त्याला हवी होती आणि त्या अनुषंगाने मात्र पूर्णपणे ज्याप्रमाणे मॅचची सिच्युएशन आहे त्या अनुषंगाने मात्र त्या ठिकाणी तो खेळण्याचा प्रयत्न करतोय. यालाच म्हणतात अभ्यासपूर्वक खेळ. कारण क्रिकेटचा खेळ असा आहे की तुम्ही फक्त तुमच्या शक्तीनेच मात्र मोठे फटके खेळू शकत नाहीत. जर तुम्ही चांगल्या प्रमाणे युक्तीचा वापर केला माइंडचा वापर केला तर मात्र या खेळामध्ये जरूर तुम्ही यश प्राप्त करू शकता. आणि ते सध्या कार्य आपण पाहतोय. किरण पाटीलचा तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज तुषार. आणि मगाशी समीरने सांगितलं की मंगेश वैती आणि तुमचं काय संबंध आहे. तर तुषारने सांगितलं की मंगेश वैतीला मी फॉलो करतोय. मी त्याला आयडल मानतोय. नेहमीच त्याचे व्हिडिओज पाहत असतो. आणि पाहूया त्याच्यासारखा खेळ आज तुषारकडून पाहायला मिळेल का. तसंही जर पाहिलं तर बाबगाव संघासाठी तुषारनं अनेक वेळा हुशार कामगिरी केलेली आहे. एक गेम चेंजर खेळाडू आहे तुषार. परंतु पाहूया तिसऱ्या षटकामध्ये किरण पाटीलच्या अगेन्स्ट कशा रीतीने मात्र तो कामगिरी करेल. ओव्हर द विकेटने मारा करण्याचा प्रयत्न करतोय. थोडासा स्टेपमध्ये तो चुकला. त्याचमुळे पंचांच्या वतीने डेड बॉलचा इशारा मात्र त्या ठिकाणी केला गेला. 17 धावा 10 फलक्यावरती आपण पाहत आहोत. आतापर्यंत आपण जर विचार केला तर 2 षटकांचा खेळ कंप्लीट झालेला आहे. पण पाहूया किती धावसंख्याचा लक्ष येता मात्र ठिकाणी उभा करेल. ओ जबरदस्त लेंथ आणि फलंदाज बाद झाला किरण पाटील. जरूर आपल्या
खांद्यावरती जबाबदारी किरण पाटीलने स्वीकारली होती, परंतु कुठेतरी ही लेंथ किरण पाटीलला मात्र परफेक्टली ओळखता आली नाही. क्रॉस बॅटेड फटका त्याने खेळण्याचा प्रयत्न केला होता ऑन साईडला, परंतु चेंडू सरळ स्टँडवरती जाऊन धडकला आणि पहिल्याच चेंडूवरती तुषारनं हुशार कामगिरी केली आणि मोठी विकेट्स किरण पाटीलच्या रूपाने प्राप्त केली. न्यू फलंदाज खंडू पाटील एडिट नंबर 5 पाचव्या क्रमांकावरती आला बॅटिंग करण्यासाठी. आणि पहा फलंदाज पाहिजे तर पहिला गडी शून्यावरती बाद होता, दुसरा गडी 9 आकड्यावरती बाद झाला आणि तिसरा गडी 17 आकड्यावरती बाद झाला. पण जास्त मोठी पार्टनरशिप मात्र कुठल्याही खेळाडूमध्ये मात्र बनली नाही. इथे मात्र पाहू शकाल समोरच्या दिशेने ड्राय करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू पाहिला तर एक्झॅक्टली बॅकवर्ड पॉईंट आणि गलीमधून ट्रॅव्हल झाला. सिंगल धाव तिथे मात्र पहिल्या चेंडूवरती कंप्लीट केली. खंडू पाटीलनं स्वतःचं खातं उघडलं आणि 18 धाबा धाफलक्यावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. 3 दिवसांचा 16 आपण पाहत आहोत मुठवलकरांचा असं आपण म्हणू शकतोय. स्वर्गीय रोशन स्मृती चषक 2025 आजचा या स्पर्धेचा दुसरा दिवस. हो जबरदस्त फटका शॉट एस्टाकावरच्या डोक्यावर चेंडू चालला वेगानं. लॉंग ऑफचा फिल्डर वसीम सिंधू पहा किती वेगानं गेला चेंडूवरती. जबरदस्त जबरदस्त क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्या असं म्हणायला हरकत नाही. परंतु फलंदाज संदीप आणि खंडूनं 2 धावा पूर्ण केल्या आणि या 2 धावाने 20 धाबा फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही आपण जर या इनिंगचा विचार जर केला तर 9 चेंडूचा खेळ येणं बाकी आहे. म्हणजे 9 चेंडूमध्ये किमान तुम्ही 20 जरी धाबा जोडल्या तर 40चा आकडा तुम्ही एक्झॅक्टली उभा करू शकता. आणि जर तुम्ही 40चा आकडा इथे उभारला तर मात्र तुमच्या गोलंदाजांना संधी निर्माण होऊ शकेल. परंतु तशाप्रमाणे खेळ संदीप आणि खंडू पाटीलकडून पाहायला मिळू शकेल का. क्षमता दोघांकडे आहे. हो पुन्हा मात्र प्रॉपर कनेक्शन नाही. चेंडू चालला या कव्हर पॉईंटला. फिल्डर तिथे मात्र सज्ज आहेत. सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. संदीपचा आता मात्र एक रोल असेल की तुम्ही जर जास्तीत जास्त सिंगल डबल जर घेतला किंवा फलंदाज खंडूला जर जास्त स्ट्राईक आपण जर रोटेट केली तर आय थिंक तुमच्या संघासाठी त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. परंतु त्याची रणनीती काय असेल आता मात्र ऑन फील्डवरती जरूर आपल्याला काही क्षणानंतर पाहायला मिळू शकेल. सध्या खंडू पाटील स्ट्रायकिंग एंडला आपण पाहत आहोत. ओ फटका चांगला पाहायला मिळतो. हवेत केला लॉंग ऑन वरती फिल्डर आहे शालिक बोईर. म्हणजे चूक होणार नाहीये. जबरदस्त कॅचिंग. फलंदाज बाद खंडू पाटील. पाहू शकाल ऑन स्क्रीनवरती तुम्ही आमचा प्रमुख मान्यवर कक्ष सन्माननीय आकाश शेठ कारभारी यांना तुम्ही पाहू शकाल. त्यांचे सहकारी मोहनजी पाटील, त्यानंतर SP गुप्ता साहेब, शाखा प्रमुख शिवसेनेचे नरेशजी पाटील, सागरजी शेवाले, युवा उद्योजक पाटील डेव्हलपर्सचे प्रोप्रायटर विकी शेठ पाटील, दिनकरजी भामरे, अनेक मान्यवर मंडळी आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. सर्वांचा मी मनापासून आभार व्यक्त करतोय. स्वर्गीय रोशन स्मृती चषकामध्ये आणि नवीन फलंदाज आला आहे मिस्टर मंगेश 6व्या क्रमांकावरती. हो चेंडू खाली राहिलाय. जरूर चेंडूला मात्र गिरकी देण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला, परंतु गोलंदाजाने मात्र त्या ठिकाणी चेंडूला फिरकी दिली आणि तुषारनं मात्र शेवटच्या चेंडूवरती फलंदाज मंगेशला बीट केलं. जबरदस्त इकॉनॉमिकल षटक तिन्ही गोलंदाजाच्या वतीने आपण पाहत आहोत. पहिल्या षटकामध्ये पाहिल्या तर 8 धावा आल्या होत्या ओमकार दलवीच्या अगेन्स्ट. दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं आपण राहुलचं षटक पाहिलं, त्याच्या षटकामध्ये 9 धावा पाहिल्या, परंतु तुषारचं कमालीचं स्पेल राहिलं. 2 सफलता प्राप्त केल्या आणि फक्त आपल्या स्पेलमध्ये 4 धावा खर्च केल्या. 3 षटकाच्या समाप्तीनंतर 7च्या धावगतीनं 21 धावा इथे मात्र पाहत आहोत. आणि पाहू शकाल आपण टॉस विनिंग संघटनेला जो आपण शीतपेय देत आहोत त्याचे पुरस्कर्ते बापगावचे समाजसेवक पोटीपलेचे एक जबरदस्त खेळाडू मिस्टर बाळरामजी मेहर यांचं या ठिकाणी शुभागमन होत असताना वेलकम सुस्वागतम वेलकम. आणि त्यांच्याच माध्यमातून घोषणा केली गेली 5 मार्च रोजी ग्रामपंचायत प्रीमियर लीग याच ठिकाणी होणार आहे. देवरुंगपाडा आणि बापगाव या तिन्ही गावातील संघ त्या लीगमध्ये खेळताना पाहायला मिळतील. खेळाला मिस करू नका, पाहायला विसरू नका. ग्रामपंचायत प्रीमियर लीग
देवरुंगपाडा बापगाव. शेवटचं षटक गोलंदाज शालिक भोईर इथे मात्र सज्ज झाला. राऊंड द विकेट डाऊन साईडला 10 केला चेंडू झाला मिड विकेटला. चेंडूवरती वेगानं तुषार पुन्हा झपाट्याने पोहोचला गेला. एक धाव जरूर तिथे पूर्ण झाली आणि ते या ठिकाणी पाहू शकाल बॅकअपसाठी 2-2 खेळाडू आले परंतु ओव्हर थ्रोच्या रूपानं अजून एक धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली. म्हणजे तब्बल 2 धावा या पहिल्या चेंडूवरती पूर्ण केल्या गेल्या. संघाची 23 धावा फलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. परंतु या धावा तुमच्यासाठी पुरेशा नाहीयेत. 5 चेंडूचा खेळ अजूनही मात्र या ठिकाणी शिल्लक आहे. परंतु किमान तुम्हाला या 5 चेंडूमध्ये 10 पेक्षा अधिक धावा जोडावा लागतील. कारण मेहर 11 बापगाव संघाचा विचार केला तर याच खेळपट्टीवरती याच मैदानावरती ते सराव करतात, प्रॅक्टिस करतात. पूर्णपणे त्यांना कुठल्या चोरट्या वाटा आहेत या सर्व गोष्टीचा मात्र त्यांना पूर्णपणे माहिती आहे. आणि त्याच अनुषंगाने मात्र या ठिकाणी तुम्हाला चांगला खेळ सादर करावा लागेल. धाबांचा वेग जरूर तुम्हाला वाढवावा लागेल. आणि तसंही जर पाहिलं तर संदीप आय थिंक 3ऱ्या क्रमांकावरती आले 1 डाऊन पोझिशनला. एक चौकार जरूर त्याच्या बॅटमधून पाहिलाय. परंतु शालिक ज्या लयमध्ये 17मध्ये आपण पाहतोय खास करून गोलंदाजीमध्ये जबरदस्त कामगिरी त्याची आपण पाहतो. पहिल्या चेंडूची जरूर 2 धावा खर्च केल्या परंतु तदनंतर निर्धावानं चेंडूची समाप्ती केली. धावसंख्या स्थिर आहे 23 लॉस ऑफ 4 विकेट्स. संदीपच्या सोबतीला मंगेशला आपण पाहतोय. ओ कडक शॉट कडक ड्राईव्ह परंतु लॉंग अपला आहे फिल्डर वसीम. हो डायरेक्ट हिट ते झालं आणि त्याच अनुषंगाने एक्स्ट्रा धाव तिथे खर्च केली गेली. परंतु याच्यामध्ये वसीमचं काही दोष नाहीये. शालिक जरूर थोडासा निराश आहे परंतु जर शालिकने चेंडू कलेक्शन केला असतं तर आय थिंक एक धावी वाचली असती. परंतु क्रिकेटचा खेळ आहे जर त्याला महत्व नसतो आणि अखेर कुठेतरी बोनसच्या रूपाने मात्र धावा येत आहेत. न्यू आई एकविरा स्पोर्ट साबा संघासाठी पाहू शकाल हरिभक्त पारायण को कमिटी मेंबर ज्यांची चांगली मेहनत या सत्रामध्ये पाहत आहोत. ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत रामकृष्ण काकडे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती करतोय की आपण या व्यासपीठावरती तुमचं सुद्धा मी स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. 2 धावांनी सकाळी धावसंख्या 25 अब तक 25 आणि 3 चेंडूचा खेळ अजूनही येणं बाकी. हो लोपटा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडू चालला कव्हर पॉइंटला फिल्डर ते तैनात आहेत राहुलच्या रूपानं. धाव मिळेल फक्त 1. प्रत्येक धावेसाठी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी घाम घालावा लागतोय सध्या तरी सावध संघाच्या फलंदाजांना. आज सावध गावातील आपण 2 संघ इन ॲक्शनमध्ये पाहतोय. कारण पहिल्या मॅचमध्ये संजय स्पोर्ट सावध संघाने मात्र पहिला विजय संपादित केलाय. परंतु हा दुसरा संघ आपण पाहतोय सावध गावातील न्यू आई एकविरा स्पोर्ट सावध संघ परंतु सध्या स्ट्रगल करतोय धावांसाठी. 26 धाबा. ओ बॅटची करा ओ हो काय झेल पकडलाय. आय थिंक 3रा अटेम्प्ट मध्ये तो झेल कम्प्लीट केला विकेट किपर ओमकार दलवीनं. रिप्ले पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे. पाहू शकाल शालिक भोईर राऊंड द विकेटला वेगवान चेंडू बॅटची अगदी कडा 1 2 3 3ऱ्या प्रयत्नामध्ये झेल कम्प्लीट आणि फलंदाज बाद. हो हा कुठला फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला होता. शेवटचा चेंडू आला डॉट आणि अखेर 4 चेंडूचा आय थिंक 4 षटकांचा खेळ इथे मात्र संपन्न झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 26 धावा फलकावरती लागल्या गेल्या. तुम्ही पाहू शकाल आय थिंक पहिल्या डाबाची ही मॅच समरी आय थिंक स्कोअर कार्ड पाहू शकाल. निखिल बॅटिंग कार्ड आहे. निखिल पाटीलनं 5 धावा खर्च केल्या 3 चेंडू फेस केले. हरेश पाटील 0वरती बाद झाला. संदीपनं नाबाद 16 धावा जोडल्या. किरण पाटीलच्या बॅटमधून आल्या 2. खंडू पाटीलने धाव जोडली 1. मंगेशच्या बॅटमधून पाहिली एकही धाव आली नाही आणि प्रत्येकने सुद्धा मात्र एकही धावेचं योगदान दिलं नाहीये. तर पाहू शकाल आपण बॉलिंग कार्ड्स. ओमकार दलवीनं पहिला षटक हाताळला. 1 षटकाचा स्पेल राहिला त्याचा 8 धावा खर्च केला गडी बाद केला 1. राहुलनं दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा खर्च केला गडी बाद केला 1. तुषारनं कमालीचा षटक हाताळला 4 धावा खर्च करत 2
विकेट्स त्याने प्राप्त केल्या आणि शेवटच्या षटकामध्ये शालिक भुईरनं धाबा खर्च केल्या 5, गडी बाद केला 1 आणि 27 धाबांचं एक छोटंसं लक्ष आता मात्र या ठिकाणी समोर ठेवलं आहे मेहेर 11 बापगाव संघासमोर. चला जय हिंद देवरुख संघ आपण पूर्णपणे रेडी राहायचं आहे कारण चालू सामन्यातील विजेता संघ तुमच्या विरोधात लगेच खेळणार आहे. चला आपण काही सन्मान आहेत ते सन्मानाकडे आपण वाटचाल करतोय. पाहू शकाल या स्पर्धेमध्ये आम्हाला ज्यांच्या वतीने मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे सन्माननीय बापगावचे समाजसेवक आदरणीय बलिरामजी मेहेर आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. मी विनंती करतो की आपण स्वागत कक्षामध्ये या. आपला सन्मान या ठिकाणी संपन्न केला जाणार आहे आणि नरेशजी पाटील जे शिवसेनेचे शाखा प्रमुख आहेत त्यांना विनंती करतो की आपण पुढे या. आपल्या शुभ हस्ते सन्माननीय बलिरामजी मेहेर साहेबांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करायचं आहे. आणि तसंही जर पाहिलं तर 12 मेहर असतील बलिराम मेहर असतील मग या ठिकाणी कुठल्याही स्पर्धा असू दे त्या स्पर्धेसाठी त्या स्पर्धकांना नेहमीच सातत्याने योगदान देत असतात. हा त्यांचा मित्र प्रेम आहे, खेळावरती प्रेम आहे असं म्हणायला हरकत नाहीये. सन्माननीय बलिरामजी मेहर यांना आपण या ठिकाणी सन्मानित करूया. नरेश पाटील यांच्या शुभ हस्ते सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. पाहू शकाल प्रत्येक पाहुण्यांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. तदनंतर पाहू शकाल सन्माननीय अर्जुनजी गोडे आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण पुढे या. सन्माननीय अर्जुनजी गोडे यांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करणार आहोत. आणि तसे जर पाहिलं तर या विभागामध्ये आपण जेव्हा येतो त्यावेळी देवरुंग बापगाव देवरुंगपाडा या विभागातील क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत. क्रिकेटचे पंढरी म्हटले तर वावगत ठरणार नाही. आणि जरूर आपण त्या सर्व मान्यवरांना आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. जाऊया आपण चालू सामन्याकडे. 27 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग सध्या सुरू आहे. पहिल्या इनिंगमध्ये फक्त 26 धाबा जोडल्या गेल्या होत्या. सावध संघाच्या वतीनं किरण पाटील पुन्हा एकदा मार्गस्थ होतोय. समोरच्या दिशेने चाप करण्याचा प्रयत्न, चेंडू चालला कव्हर पॉइंटला, सिंगल धाव तिथे मात्र कंप्लीट केली गेली. परंतु राहुलनं मात्र डाबाची सुरुवात चौकाराने केली आणि आतापर्यंत 5 धाबा 10 फलक्यावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. जरूर लो स्कोरिंग सामना आहे परंतु निवा एकविरासपूर साबत संघटनेत मात्र ती धार गोलंदाजीमध्ये आहे. जर त्यांनी स्वतःवर ते विश्वास जर दाखवला तर आय थिंक या धाबा इथून डिपेंड होऊ शकतात. आणि सध्या प्रयत्न सुरू आहे किरण पाटीलचा. मी पुन्हा एकदा रामकृष्ण काकडे यांना विनंती करतोय की आपण या आमच्या मुख्य व्यासपीठावरती तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल.
जरूर इथे मात्र तुम्हाला कमबॅक करायचं असेल तर किमान तुम्हाला या ठिकाणी विकेटसाठी प्रयत्न करावे लागतील. जास्तीत जास्त निर्धाव चेंडू तुम्हाला टाकावे लागतील. हो, बाटची खेळा होती परंतु आय थिंक विकेट किपरच्या अगदी भरपूर पुढे चेंडू लँडिंग झाला. जरूर दोघांमध्ये थोडासा टकराव झाला परंतु दोघेही फिट आहेत. सिंगल धाव. सिंगलच्या मदतीने संघटित धावसंख्या बिनगडी बाद 7. कोणावरती करेल मात, कारण विजयासाठी आता मात्र अजूनही 20 धावांची आवश्यकता टीम मेहेर 11 बापगाव संघाला. पुन्हा आता किरण पाटील गंधारी ब्रिज एंड कडून फ्लाविंग स्वीप करण्याचा प्रयत्न केला परंतु वेग भरपूर जास्त होता या चेंडूमध्ये. त्याचमुळे मात्र टायमिंग त्या ठिकाणी जुळाला नाही परंतु फलंदाज लेग बी फोडच्या रूपाने मात्र त्या ठिकाणी बाद झालाय. पहिली विकेट, पहिली सफलता प्राप्त केली किरण पाटीलनं. दोन्ही पंचांची आपण जर पाहिली तर नॉनस्टॉप कामगिरी या स्पर्धेमध्ये पाहत आहोत आणि जबरदस्त निर्णय त्याच्या वतीने योग्य निर्णय. प्लम एलबी अगदी मिडल एसटी आणि डाबा एसटी वरती चेंडू पूर्णपणे धडकत होता आणि पहा मनामध्ये कुठलीही शंका नव्हती. फिंगर अप आणि राहुलच्या खिलीचा मात्र त्या ठिकाणी आय थिंक योगेशच्या खिलीचा अंत मात्र त्या ठिकाणी झाला गेला. नवी फलंदाज अजय किने उर्फ अज्जू आणि पहा अजय किनेची आपण जर शैली पाहिली तर जरूर किरण पवारला मात्र तो सेम टू सेम फॉलो करतोय आणि 22 सरपंच म्हणून त्यांच्याकडे पाहायला जातोय. देवानंद पाटील यांच्याकडून अजय साडी पर 6 साठी 500 रुपयाचं पारितोषिक फक्त या ठिकाणी ट्राय केला. मिडऑनला फिल्डर आहेत खंडू पाटील. कुठल्या प्रमाणे धाव शेवटच्या चेंडूवरती खर्च केली नाहीये आणि अखेर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जी सुरुवात हवी होती टीम आई एकविरा स्पोर्ट्स साबत संघाला ती सुरुवात करून दिली. किरण पाटीलनं धाबा खर्च केल्या फक्त 7, गडी बाद केला 1 आणि विजयासाठी 18 चेंडूमध्ये आता मात्र 20 धाबांची आवश्यकता. पाहू शकाल विकेशेट पाटील यांचा कटआउट फ्लॅग्स आणि जरूर व्यासपीठावरती ते विराजमान आहेत. माजी सरपंच श्यामशेठ दलवी यांचा तुम्ही फ्लॅग्स पाहू शकाल. रुपेशजी खारुक जे शिवसेना ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर आहेत. श्यामजी गायके जे माजी उपसभापती आहेत भिवंडी पंचायत समितीचे. उत्तमजी पाटील जे विद्यमान पोलीस पाटील आहेत मुठवलचे. त्यानंतर दिलीपजी फिरांगणे समाजसेवक जांभूलपाडा याचा तुम्ही फ्लॅक्स पाहू शकाल. वनिता लक्ष्मण जाधव ज्या सरपंच आहेत चौदरपाडाच्या. कृष्णाजी राघव वाकडे माजी जिल्हा परिषद सदस्य. अनेक फ्लॅग्स आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज निखिल पाटील. स्वतः चेंडूवरती चाललाय. थोडीशी मिस्टेक घडली आणि त्याच मिस्टेकने मात्र फलंदाजाने तब्बल 2 धावा दिवसा ढवल्या सोडल्या असं म्हणावं लागेल आणि या 2 धावांनी संघटित धावसंख्या पाहू शकाल 9 धावा आकड्यावरती लागल्या गेल्या. समीर पहा पुन्हा 27चा लक्ष इथे मात्र समोर ठेवलाय. काय वाटतं या धावांचं संरक्षण इथे केला जाऊ शकेल का? केला जाऊ शकेल जर तुमच्यामध्ये ती जिद्द असेल आणि तुम्ही जिंकण्याच्या इंटेंटनं खेळत असाल तर. मागचा सामना तुम्ही बघितला होता तिथे 27 वर खूप चांगला फाईट बॅक तुम्हाला बघायला मिळाला होता. सध्या स्कोर कार्डवरती 9 धावा. बघा या ठिकाणी फक्त एकच विकेट गमावलेली आहे, हे प्लस पॉईंट असेल. यावेळेला आपण पाहतोय अपील करण्यात आले, लाऊड अपील होती. बॉल मागे जातोय. फक्त एकच धाव तिथे मिळेल. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये धावा झाल्या धावफलकावरती. 10 वर दुहेरी अंकामध्ये आता धावफलकानं प्रवेश केलेला आहे. म्हणजे विजयाकडे अग्रेसर मेहेर 11 बापगाव. परंतु अजूनही 17 धाव्यांची आवश्यकता हे सुद्धा विसरून चालणार नाही आणि तसे जर पाहिले तर सावध संघाकडे चांगला अटॅक आहे. सध्या आपण पाहू शकाल निखिल पाटील मार्गस्थ आहेत. 2 चेंडूची त्यांनी हाताळणी आतापर्यंत केली. चांगला योग्य टप्प्यावरती त्यांनी चेंडूची हाताळणी केली. तिथे मात्र पाहू शकाल पुन्हा चेंडूचा शॉट मिडविकेटला. तिथे मात्र संघनायक संदीप तैनात आहेत. सिंगल धाव तिथे कंप्लीट केली गेली आणि जर या ठिकाणी सिंगल डबलची सुद्धा रणनीती वापरली मेहेर 11 बापगाव संघाने तरी सुद्धा मात्र त्या ठिकाणी त्या धाबांचा पाठलाग सहजपणे होऊ शकतोय. हो डेफिनेटली. आणि असं वाटतं की त्याच अनुषंगाने आता हा खेळ सुरू केलेला आहे. सिंगल डबल कंप्लीट केला जातं. स्ट्राईक एंडला बॅटर असेल राहुल आहे. पुन्हा एकदा ओव्हर द विकेट.
यॉर्कर लेन परफेक्टली ॲक्युरसी बघा गोलंदाजीमध्ये. यॉर्कर लेन ब्लॉक होल्ड मध्ये बॉल हाताळले जातात. हा चेंडू डॉट आला. असे डॉट बॉल टाकावे लागतील. हो निश्चितपणे आणि ती किमया करावी लागेल प्रत्येक गोलंदाजाला. जर तुम्ही जेवढी डॉट चेंडू टाकणार तेवढा प्रेशर फलंदाजावरती वाढताना पाहायला मिळू शकेल आणि त्या प्रेशरच्या अनुषंगाने मात्र एखादी विकेट तुम्हाला मिळू शकेल आणि ते कार्य तुम्हाला सुरू ठेवावं लागेल. इथे मात्र पहा फटका हवेत केलाय परंतु जागा चांगली निवडली होती. परंतु पाहू शकाल त्या ठिकाणी चेंडूवरची झेप घेतली. झेप घेत असताना 2 धाबा तिथे मात्र पूर्ण केला होता परंतु पंचांचा 1 शॉटचा इशारा. क्या बात आहे. एक धाव अपूर्ण राहिलेले आहे. मग अशा वेळेला ज्या वेळेला स्थिती घडते मैदानाच्या आतमध्ये त्यावेळेला थोडंसं डिमोटिवेट होत असतात बॅटर. आता विचार त्याच्या मनामध्ये सुरू असेल की बाबा मेहनत केली परंतु एकच धाव इथे मिळाली. परंतु आता तसं विचार न करता इथून पुढे टीमसाठी चांगलं खेळावं लागेल. फुल टॉस बॉल आणि थेट बॉलला फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या बाहेर. षटकार. होता आणि सहज त्या बॉलला फेकून दिलं स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे येणारा हा दमदार षटकार होता. धावा झाल्या धावफलकावरती 18 आणि आता इथून समीकरण सोपं झालेलं आहे कारण येणारे आता 12 बॉल शिल्लक 9 धावांची गरज. जे निखिल पाटीलने पहिल्या 5 चेंडूवरती मेहनत केली त्या मेहनतीवरती मात्र शेवटच्या चेंडूवरती त्यांनी पाणी पेटलं असं म्हणावं लागेल. खराब लेतो डावा स्टिकवरती फुलटॉस आणि चांगल्या प्रमाणात स्वीप तिथे मात्र पाहायला मिळाला आणि स्क्वेअर लेगची सीमारेषा मात्र सहजपणे त्या ठिकाणी फलंदाज राहुलनं ओलांडली आणि आता मात्र तुम्हाला चमत्कारच मात्र सामन्यापासून वाचू शकतोय. जर तुम्ही चमत्कार इथे केला तर आय थिंक तुम्हाला नमस्कार असेल. 12 चेंडूमध्ये तुम्हाला 9 धाबा इथे मात्र डिपेंड करायचे आहेत. परंतु देवानंद पाटील यांच्या वतीनं पर 6 साठी अजय साडी तब्बल 500 रुपयाचा पारितोषिक आहे. परंतु त्याची विकेट डोक्यात. सॉफ्ट डिसमिसल कॉट अँड बॉल. फलंदाज बाद झालाय मिस्टर अजय. विकेट गॉन. अशा प्रकारच्या विकेट्स तुम्हाला घ्याव्या लागतील तेव्हा तुम्ही मॅचमध्ये पलटवार कराल. पहिल्या डावाचा विचार केला तर संदीप एक चांगला खेळत होता. अदरवाईज एकाही बॅटरला चांगली स्टार्ट मिळाली नाही आणि बघा ओमकारनं 7 धावा खर्च केल्या होत्या फर्स्ट इनिंगमध्ये. राहुलनं 9 धावा केल्या. 2 ओव्हर्सपर्यंत ठीकठाक होतं सर्व काही. परंतु त्यानंतर तुषारनं फक्त 4 धावा खर्च केल्या आणि अंतिम ओव्हरमध्ये शालिकनं फक्त 5 धावा खर्च केल्या. तिथून खऱ्या अर्थानं कलाटणी मिळाली आणि धावा पूर्णपणे थांबवल्या. हो परंतु अजूनही पाहिलं तर 11 मध्ये या 9 धाबा जोडायचे आहेत. कारण तसे जर पाहिलं तर खेळपट्टीवरती आपण अनेक चढ उतार पाहिलेले आहेत आणि ती सुरुवात हरीशने सध्या केली. पहिल्या चेंडूवरती विकेट्स प्राप्त केला आणि त्याच्यानंतर पहा फलंदाज थोडेसे बागफुटला गेले. ओमकार दलवी फक्त दिशा दाखवली आणि चेंडू चाललाय पॉइंट सीमेरेषेच्या पलीकडे. दन 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 करत 4 धावांसाठी चौकार. क्लासिकल स्ट्रोक होता. बॉल सरळ स्क्वेअर ऑफ द विकेट. पॉइंट सीमारेषेच्या पलीकडे जाणारा चौकार पुन्हा त्याच दिशेनं. परंतु फिल्डर प्रयत्न करतात आणखी एक लागोपाठचा क्लासिकल चौकार.